जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप कर अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात लवकरच 10,000 पदांची पोलीस भरती होणार आहे. त्याच अनुषंगाने आपण चालू घडामोडी घेतोय. जे विद्यार्थी आत्तापासून चालू घडामोडी हा विषय मनापासून करतील, आत्तापासून नोट डाउन करतील, त्यांचंच येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला चालू घडामोडीचे चांगले मार्क मिळू शकतील. कारण तुम्हाला देखील माहिती आहे, की जी-एस या विषयामध्ये चालू घडामोडी हा फार महत्त्वाचा येतो. आपल्याला परीक्षेला 2 किंवा 4 मार्काला हमखास आपल्याला प्रश्न येणार म्हणजे येणार. चला वेळ वाया न घालवता आपण बघूया आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी कोणकोणत्या आहेत. 2025 ची बघा 2025 ची ओपन टेनिस स्पर्धेचा विजेता कोण ठरला? जॅनिक सिन्नर हा 2025 चा काय ठरला? विजेता ठरला. कोणती होती मित्रांनो? ऑस्ट्रेलियन ओपन. कशा संदर्भात आहे? टेनिस संदर्भामध्ये. हे लक्षात असू द्या. आणखीन आपल्याला यामध्ये पुढचा प्रश्न येऊ शकतो. 2025 ची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस महिला विजेती कोण ठरली? तर बघा मॅडिसन कीज ह्या 2025 च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस महिला विजेता ठरल्या. त्यानंतर बघा पुढचा समान नागरी कायदा लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? तर उत्तराखंड हे ठरलंय. हा प्रश्न IMPA परीक्षेला याच्या अगोदर येऊन गेलेला आहे आणि आता परत येऊ शकतो. समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरणार आहे असा प्रश्न आला होता अगोदर. आता असा येणार आहे की समान नागरी कायदा लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? तर कोणतं आहे मित्रांनो? उत्तराखंड आहे. त्यानंतर चला पुढचा प्रश्न बघू आपण. 2024 चा ICC T20 मध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली? तर बघा 2024 च्या ICC T20 मध्ये सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार हर्षदीप सिंग याला देण्यात आलेला आहे. हा बघा 2024 चा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कोणाला दिला? तर हर्षदीप सिंग. आयर्लंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड केली? आयर्लंड देशाचे नवीन पंतप्रधान मायकेल मार्टिन यांची निवड केली. हे कोण आहे? तर आयर्लंड देशाचे नवीन पंतप्रधान. त्यानंतर बघा 2024-25 चा विजय हजारे ट्रॉफी विजेता संघ कोणता? विजेता संघ विचारल्यास कर्नाटक, उपविजेता विचारल्यास विदर्भ. मी नेहमी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की परीक्षेचा किंवा पेपरचा आपण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी फक्त विजेता नाही करायचा, तर परीक्षा पेपरला येणारे जे प्रश्न असतात नेहमी उपविजेता वगैरे पण येऊ शकतात. म्हणून आपण विजेता पण करायचा आणि उपविजेता देखील करायचा. मग विजय हजारे ट्रॉफीचे विजेते कोण आहे? कर्नाटक. उपविजेता विचारलं तर विदर्भ. त्यानंतर बघा लाडली बहना निवासी योजना. पहिले काय होती? फक्त लाडली बहना योजना. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती आहे? लाडकी बहीण योजना. आता बघा इथं काय आले? लाडकी बहना निवासी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली? तर बघा महाराष्ट्र. आणि तुम्हाला मध्य प्रदेश ऑप्शनला तुम्हाला महाराष्ट्र पण येऊ शकतं. तर अशा वेळी कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं काय आलंय? लाडली बहना. हिंदी मधून आलाय शब्द, म्हणजे याचं राज्य पण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार असेच असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र आलं तर ऑप्शन कट होणार. मग लाडली बहना निवासी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर मध्य प्रदेश. त्यानंतर बघा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड केली आहे? केंद्रीय राखीव पोलीस महासंचालक म्हणून कोणाची निवड? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची निवड केलेली आहे. हे कोण आहे? तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन महासंचालक असणार आहे. आणि 2025 च्या प्रजासत्ताक मध्ये सर्वोत्तम चित्रपट हा कोणत्या राज्याला देण्यात आला? तर बघा सर्वोत्तम चित्रपट जे असतात ना, आपण प्रजासत्ताक दिन आपल्या दरवर्षी प्रत्येक राज्याचे जे चित्ररथ असतात ते तिथं प्रेझेंटेशन असतं. त्यानुसार प्रत्येक राज्याला जो सर्वोत्तम चांगला आहे त्याला दिला जातो. तर ह्या वर्षी कोणत्या राज्याला दिला? तर उत्तर प्रदेशला दिला. कारण उत्तर प्रदेशमध्ये जाता सध्याला कुंभमेळा चालू आहे. त्या कुंभमेळ्याचा चित्ररथ तिथं सजवण्यात आला होता. म्हणून हा प्रश्न पण महत्वाचा आहे, येऊ शकतो परीक्षेला. जे असे महत्वाचे वाटतात ना मित्रांनो, ते प्रश्न काय करा, तुमच्या चालू घडामोडीच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवत जा, जेणेकरून तुम्हाला पेपरला फायदा होईल. आणि तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले? याचं उत्तर नेहमीप्रमाणे तुम्हाला काय करायचं? तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला पण समजेल की आम्ही जो तुमच्यासाठी हा उपक्रम सुरू केलाय हा तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य वाटतो. आणि असेच चालू घडामोडीचे नवनवीन प्रश्न जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.